तिवसा शहरातील नागरिकांना पाणी पुरवठ्याच्या गंभीर समस्येला समोर जावे लागत असून या संपूर्ण परिस्थितीस नगरपंचायतचे सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप तिवसा नगरपंचायतचे विरोधी पक्षनेते अनिल भाऊ थूल यांनी केला आहे। शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलताना म्हणाले की ग्रामपंचायत विसर्जित करून 9 एप्रिल 2015 रोजी नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतरही सत्ताधाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शहरवासियांना गेल्या 9 वर्षापासून पिण्याच्या पाण्याबाबत प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। आजही नागरिकांना 8 ते 10 दिवसांनी अशुद्ध पाणी मिळते। त्यांनी पुढे स्पष्ट केले की ते सरपंच पदावर असताना 11 किलोमीटर PVC पाईपलाईन असूनही आणि 6 तास भारनियमन असूनही प्रत्येक 3-4 दिवशी शुद्ध पाणी पुरवठा केला जात होता। मात्र सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नगरपंचायत स्थापन झाल्यानंतरही पाण्याचा पुरवठा दयनीय अवस्थेत पोहोचला आहे। विरोधी पक्षनेते अनिल भाऊ थूल पुढे म्हणाले की ग्रामपंचायतीच्या काळात पाणी पुरवठ्यासाठी 3 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या। त्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत संबंधित मालकांना प्रति महिना मोबदला सुद्धा देण्यात येत होता। सध्या नगरपंचायत मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून 3 विहिरी अधिग्रहित करून मोबदला दिला जात असला तरीही पाणी पुरवठा व्यवस्था ठप्प आहे। शहरात पाणी अशुद्ध असून पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे असते, मात्र त्याचे उत्तम दर्जाचे बिल सादर केले जाते। या घोटाळ्याचा फटका थेट शहरातील जनतेला बसत आहे। नागरिकांच्या हालअपेष्टांना पूर्णतः सत्ताधारीच जबाबदार आहे असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते अनिल भाऊ थूल यांनी केला आहे। यावेळी नगरसेवक आशिष ढोले, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बडोडे उपस्थित होते। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती।